सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आला आणि मी पण माझा 100% द्यायचा प्रयत्न करीन. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करायचा प्रयत्न करीन. तुम्ही खूप प्रश्न घेऊन आला असेल, तुम्ही पण स्वतः मेकअप करत असाल, तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील मेकअप करताना, कुणाचा मेकअप काळा पडत असेल, कुणाचा फुटतो, तर ते सगळं का होतं ते आपण नंतर करूया. पहिला मी तुम्हाला मेकअप दाखवते आणि मग नंतर तुम्ही आणि ते आपण मेकअप करत असताना गप्पा पण मारूया. म्हणजे मी तुम्हाला सांगत जाईल असं हे करते की हे का करते वगैरे. तुम्हीही प्रश्न विचारू शकता की हे का लावलं, असं तुम्ही पण थोडंसं आपण इंटरॅक्शन करूया. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? आवाज येत नसेल तर माईक घेऊ, अदरवाईज तिला एखादं माईक आणि असं बोलण्यापेक्षा मला वाटतं की हां ते तर आवडलं माईक घालून पहिला सगळं आपण त्यांना लेस घालून घेऊ. तुम्हाला माहिती असेल ना, सगळ्यांना माहिती असेल ना, आपण कॉन्टॅक्ट लेन्सेस घालतो. ह्याच्याने फायदा काय होतो, एक तर तुमच्या आयबॉलचा कलर चेंज होतो आणि जर तुमचे डोळे छोटे असेल तर ते मोठे दिसत असेल. तर ह्याचे डोळे छोटे आहेत. आता तुम्ही बघाल की ह्याचे डोळे मी मोठे करणार आहे. एवढं डीप तुम्हाला मी सांगणार नाही, फक्त तुमचं जे काय बेसिक तुमचं आहे की मेकअप काळा पडतो किंवा मी कुठलं फाउंडेशन लावू, माझं स्किनचा टाईप मी कसा ओळखू, किंवा मी रोज कुठली क्रीम लावू, मॉइश्चरायझर कुठलं लावू वगैरे, हे तुमचे प्रश्न असतील ना, त्याच्यावरती पण आपण बोलणार आहे. तिथे एखादी खुर्ची घेऊन बसला, इथेच खुर्ची घेऊन बसला तर व्हिडिओ पण ते कसं घालतात ते व्हिडिओ येतच नाही. कसं घालते ते बघायचं त्याच्या डोळे उघडून वरती, म्हणजे तुम्ही स्वतः लावताना पण डोळे आपण जेवढे थोडेसे एक्सपांड करायचे, खालचं स्ट्रेच करायचं आणि लावून टाकायचं. हां उघडतच जायचं काही होते पाणी थोडंसं पाणी येतं, टोचला होतं, थोडीशी आवाज येतं, ते नॉर्मल मेकअप काळा पडण्याचं. कधी कधी आपण आपल्याला की मी साबणाने फेस वॉशनी चेहरा धुतला तर मी मेकअप करायला काय हरकत म्हणजे काय पण डीप क्लीन होत नाही. आपण काय करतो, वेट वाईप्स मिळतात असे, हे अल्कोहोल बेस असतात आणि तुम्हाला माहिती आहे अल्कोहोल खूप चांगला टोनर आहे आपल्या स्किनसाठी. स्किन आपली हायड्रेट होते म्हणून आपण वेट वाईप्सनी क्लीन करणार आहे. पहिली स्टेप काय आपली मेकअपची पहिली स्टेप काय, क्लिन्झिंग. तर आपण पूर्वी करायची क्लिन्झिंग करायची, कारण तेव्हा थोडं जे आपले फाउंडेशनचे मिळायचे ना ते एकाच टाईपचे मिळायचे, ड्राय फाउंडेशन. आता खूप प्रकारचे फाउंडेशन्स असल्यामुळं आपल्याला वेट वाईप्सनी करायचे, कारण की पूर्ण चेहरा काळा पडायला नाही पाहिजे. पहिला क्लिन्झिंग आपण म्हणतो CTM, तुम्ही ऐकलं असेल तुम्ही यूट्यूबला वगैरे, CTM करून घ्या, CTM करून घ्या. त्याच्यातली पहिला C क्लिन्झिंग. आपण पहिल्यांदा काय करून घेतलं, क्लिन्झिंग करून घेतलं.
अप्लाय करायचा. टोनर का अप्लाय केला आपण, कारण की आपल्याला स्किन हायड्रेट ठेवायची. आता काय होतं, मेकअप केल्यानंतर तुम्हाला असं कुठं खाजवतं, इचिंग वगैरे होतं, कारण की तुम्ही हायड्रेट करतच नाही ना. म्हणजे डायरेक्ट तुम्ही फाउंडेशन घेता, आपण असं असं करतो आणि लावून टाकतो. तर आपल्याला असं घासायचं नाही आहे स्किनला. त्याचं कारण पण सांगेन तुम्हाला की त्यांनी काय होतं. सगळ्यांना ऐकू येते का? माईक वापरलं पाहिजे नको ना? ठीक आहे. आपला सी झाला, टी झाला का एम मॉइश्चरायझर. तर मी ते मॉइश्चरायझर स्किप करते, कारण की माझ्याकडचा जो प्रायमर आहे तो सिलिकॉन बेस आहे. तर तुम्ही पण सिलिकॉन बेस प्रायमर लावू शकता. तो सगळ्या स्किन टाईपला सूट होतो. जोरात दाबू नका. ठीक आहे. तुम्हाला फरक जाणवला असेल, टोनमध्ये पण फरक पडला, क्लीन दिसतोय आणि थोडंसं स्किन अशी छान अशी हायड्रेट दिसते. ठीक आहे. आता आपण तिला सीटी आता टोनर लावल्यानंतर पण थोडं 5 मिनिटं थांबायचं सुकेपर्यंत, काही करायची नाही. आणि नंतर मॉइश्चरायझर लावला तरी थांबायचं 5 मिनिटं, ते सुकू द्यायचं, मुरू द्यायचं स्किनमध्ये, मग प्रायमर लावायचं. तर इथं माझं सिलिकॉन बेस प्रायमर असल्यामुळे मी मॉइश्चरायझर लावत नाहीये. मॉइश्चरायझर स्किप करण्याचं कारण माझं वैयक्तिक असं आहे की जे माझ्याकडे मॉइश्चरायझर असेल ते सगळ्यांनाच सूट होईल असं नाही. मग आपण कंप्लेंट ऐकतो की आमकीनं माझा मेकअप केला, सगळे फोड आले, माझं असं झालं तसं झालं. म्हणून मी डायरेक्ट सिलिकॉन बेसच तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही सिलिकॉन बेस प्रायमर लावा. हो, जेल वापरलं तर चालेल, पण ते काय होतं, जेल वॉटर बेस असतात, त्याच्याने मेकअप लॉंग लास्टिंग नाही राहत. आपले एक ते पण असतं की मेकअप लॉंग लास्टिंग राहायला पाहिजे. तर तुम्ही ह्या स्टेपनी केलं तर तुमचा मेकअप पण काळा पडणार नाही आणि लॉंग लास्टिंग राहील. आणि प्रायमर कुठे लावते मी, जिथं तुमचे जिथून ऑइल जास्त येतं तिथून, म्हणजे आपला टी झोन, इथेच ऑइल येतं ना. तुमच्याकडे प्रायमर नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर लावून मेकअप तुम्ही फाउंडेशन लावू शकता. पण जे तुम्ही मॉइश्चरायझर वापरणार आहे ते वॉटर बेस पाहिजे. जर तुम्ही ऑइल बेस वापरत, तुम्ही आता बघा हळदी किंवा कुंकू तेलामध्ये जर ते मिक्स झालं तर कलर कसा होतो, काळपट होतो ना. म्हणजे काय होतं, त्याचा ऑक्सिडेशन काळा पडतो. आता तुमच्या लक्षात आलं की मेकअप तुमचा का काळा पडतो, कारण की आपल्या बॉडीतलं नॅचरल ऑइल आणि तुम्ही जे क्रीम लावले त्यातलं ऑइल आणि प्लस तुमचं हे त्याचं सगळ्यांचं मिक्सिंग होईल, तुमचा मेकअप काळा पडतो, म्हणजे ऑक्सिडेशन होतं. ड्राय स्किन असेल तर तुम्ही सांगितलं ना वॉटर बेस तुम्ही मॉइश्चरायझर लावा, किंवा तुमचा जो तुम्ही रेग्युलर मॉइश्चरायझर वापरताय त्याच्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही मेकअप स्टार्ट करा. तुम्हाला तेव्हा एक्सेस ऑइल आलेलं आहे टॅप करून घ्या टिश्यू पेपरनी आणि मग हे करा. तुम्हाला मेकअप करायचं माहिती आहे ना, तर तुम्ही आधी लावून घ्या, म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत ते तुमचं जे एक्सेस ऑइल आहे ते तुम्हाला दिसेल, ते तुम्हाला वाईप ऑफ करता येईल. आणि अजून एक गैरसमज असतो की मी जर खूप असं ब्रँडेड प्रोडक्ट वापरले तरच माझा मेकअप भारी दिसणार आहे, मगच मी भारी दिसणार आहे वगैरे, असं काही नसतं. तुम्ही जर व्यवस्थित स्टेप्स फॉलो केल्या, व्यवस्थित ब्लेंड केलं तर तुमचा मेकअप जे लोकल प्रोडक्ट्स आहेत त्यांनी पण छान होतं. फक्त प्रॉब्लेम काय असतो की त्याचे जे केमिकल्स वापरलेले असतात, त्याचे जे इलास्टिक बॉन्ड्स असतात ते लोकल प्रोडक्टमध्ये कमी असतात, ते कमी दर्जाचे वापरले जातात. आणि जे हाय क्वालिटीचे प्रोडक्ट्स असतात, जे महाग असतात, म्हणतो 6-7 हजारचे फाउंडेशन, त्याच्यामध्ये हाय क्वालिटीचे इलास्टिक बॉन्ड्स यूज केले जातात, ते केमिकल्स यूज केले जातात, त्याच्यामुळं ते फाउंडेशन महाग असतात. शिवाय त्यांचं कसं असतं,
ब्रँडिंग करतात ते मोठे मोठे ॲक्टर्स घेऊन वगैरे, त्याच्यामुळे त्याची किंमत पण वाढते. आणि म्हणजे तुमचा गैरसमज तो दूर होईल याच्याने की मी पुढारीच लावलं ना आर्ट्सच लावलं तरच मी भारी दिसणार आहे असं काय. ते चांगले आहेत, पण जर तुमची कॅपॅसिटी नाही तर विनाकारण तुम्ही त्यात इन्व्हेस्ट करू नका. आपल्या ह्याच्यामध्ये मेबेलाइनचं फिट मी आहे, तुम्ही लॅक्मेचे पण इव्हन यूज करू शकता. 2 टोन एकत्र करून म्हणजे डार्क आणि एक करून असं करून करू शकता. तर मी तुम्हाला हे दाखवीनच. नेमकी आपली मॉडेल गौरी. आता गौरी असली तरी काय आहे, खूप ब्लेमिशेस आहेत. काय काय ब्लेमिशेस आहेत, जे कोण करते ऑलरेडी मेकअप ते सांगतील मला ब्लेमिशेस काय आहेत. हां, अंडर आय सर्कल्स आणि इथं थोडंसं इथं त्यांचं ब्लॅक नाही आहे, शॅडो आलं त्यांचं ठेवण अशी असल्यामुळे इथं शॅडो आलेले आहे. तर आणि थोडेसे पिंपलचे डाग पण आहेत, तर ते आपल्याला कव्हर करायचे. आता मी पहिल्यांदा क्लिन्झिंग करून घेतलं, टोनर लावलं, मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता, मी लावलं नाही आहे. आणि नंतर प्रायमर. आता मी याच्यावरती कलर करेक्टर लावणार आहे, म्हणजे कलर करेक्शन करून घेणार. कलर करेक्शन का करावं लागतं आपल्याला, कारण की अनइव्हन स्किन टोन आहे. इथं डार्क आहे आणि बाकीकडे फेअर आहे. ठीक आहे, तर आपण ते करूया कलर करेक्शन. मी एलेगलचं वापरते. प्रोडक्टची नावं पण सांगते मी तुम्हाला, तुम्ही कोणी लिहून घेत आहे तर. एलेगलचं मी रेड करेक्टर वापरते. जर तुमच्याकडे नसेल, ते वाटेल की ते खूप महाग आहे मी काही घेऊ शकत नाही, तर तुम्ही ह्याचे पण आहेत, क्रायलॉनमध्ये पण आहेत, तर ते तुम्ही घेऊ शकता. नाहीच तुमच्याकडे ते पण नाही घेऊ शकत, तुमच्याकडे फाउंडेशन तर असणारच आहे. रेड कलरचं आय शॅडो मिक्स करा आणि लावा. तर हे मी कलर करेक्शन करून घेते. एका साईडचं करून दाखवते तुम्हाला मी, मग तुम्हाला कळायला लक्षात येईल की ह्याचा किती इम्पॉर्टंट रोल आहे आपल्या ह्याच्यामध्ये. ट्यूब असतात ते डबीत काढून घेतले, पटकन घेतायचं म्हणून. आता हे मी न्यूट्रिलाइट करते, कारण की रेड कलर थोड्या वेळाने तो रेड कलर फाउंडेशनच्या ज्यामध्ये ऑक्सिडेशन होऊन तो पण तिथं डार्क पाईप दिसेल, म्हणून हे जर मी आहे ना न्यूट्रिलाइज करते. म्हणजे थोडासा लाईट कलर घेऊन वरती थोडे असे क्रायलॉनचे वापरते मी. दिसतोय फरक? कव्हर झाले सगळं? इकडे इकडे यांना पण दाखव. दिसतोय ना फरक? त्याच्या तिथं थोड्याशा क्रीज लाईन पण तयार झाल्या होत्या आणि थोडासा डार्क पॅच पण होता, तो आपण कव्हर केलाय. तर हे फक्त काय केलं आपण, पॅचेस जातात म्हणजे कव्हर होतं. आता जे मी कलर करेक्शन केलं ना त्याला कन्सील केलं. कन्सील म्हणजे झाकून टाकलं मी लाईट कलर ठेवून. तो कन्सीलरचा नंबर किती आहे? त्याचा 20 FS 20 22-20 चालतो. हा फेअरेट म्हणून घेतला मी. तुम्हाला 28 चालेल, 28-29 पण जाईल मी काय करते तुम्हाला, अजून खूप आपल्या मैत्रिणी येत आहेत, तर थोडंसं आपण चेअर्स मागं घेऊ, कारण चेअर्स आपल्याला खाली बसवावं लागेल त्यांना. थोडे फक्त मागं घेऊया, शिफ्ट थोडंसं थोडं मागं शिफ्ट.